दिल्लीतील जंतर मंतरवर शांततापूर्ण आंदोलन करत असलेले प्रसिद्ध पर्यावरणवादी सोनम वांगचुक आणि कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या आंदोलनावर केंद्र सरकारकडून सुरू असलेल्या दडपशाहीचा आता देशभरातून तीव्र निषेध व्यक्त होत आहे। विशेषतः 20 जुलै रोजी दिल्लीत आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्ज विरोधात सर्वसामान्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट आहे। याच पार्श्वभूमीवर आज बुलढाणा शहरात जयस्तंभ चौक येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने एक भव्य आणि आक्रमक निषेध प्रदर्शन पार पडले। देशाच्या राजधानीमध्ये मागील कित्येक दिवसांपासून लाखो विद्यार्थी आंदोलन करतायत। सोनमजी वांगचुक आणि अभिजित दिपके यांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्रास दिला जातोय आणि आपण पाहिलं की परवाच्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात अमानुषपणे लाठीचार्ज या विद्यार्थ्यांवर करण्यात आला। शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनामध्ये इतका अमानवीय पद्धतीने लाठीचार्ज केला, त्याचा आम्ही निषेध या ठिकाणी करतोय। आदरणीय पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिल्यांदा सोनमजी वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि आज बुलढाणा जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि सगळे इतर आमचे समविचारी संघटना, सगळे नागरिक, अनेक विद्यार्थी आज या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत। ज्या पद्धतीने नीटचा पेपर लीकचा घोटाळा झाला, ज्याच्यामुळे 22.5 लाख विद्यार्थी देशभरातले हे बाधित झाले, त्यांना त्रास झाला आणि देशातल्या 22 विद्यार्थ्यांना प्राण गमवावे लागले, तरी हे सरकार गेंड्याची कातडी पांघरलेला आहे। साधा एक धर्मेंद्र प्रधान या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा यांना घेता आला नाही, त्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला नाही आणि कोटग्या सरकारने धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला नाही। तातडीने हा राजीनामा झाला पाहिजे, अन्यथा देशभरामध्ये आंदोलन पेटल्याशिवाय राहणार नाही। मला असं वाटतं की हे शेतकरी बांधवांचा फायदा घेऊन त्यांच्या आंदोलनावर स्वतःची राजकीय पोळी शेकणारे तथाकथित भोंदू शेतकरी नेते यांनी आधी हे तपासलं पाहिजे की या राज्यामध्ये दर दिवसाला 8 शेतकरी आत्महत्या करतात। आज देशातल्या 22 विद्यार्थ्यांनी आपले प्राण गमावले आणि त्या ठिकाणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना महाविकास आघाडीला तुम्ही अतिरेकी म्हणता, आतंकवादी म्हणता। अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला। या लोकांनी, आता राज्यातल्या लोकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे, देशातल्या लोकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की या देशातल्या विद्यार्थ्यांच्या बाजूने कोण उभं राहत आहे आणि अंधभक्त आणि धर्मेंद्र प्रधानची पाठीराखण करणाऱ्याच्या बाजूने कोण उभं राहत आहे, याची पारख आता देशातल्या नागरिकांनी केली पाहिजे।